देश सोनार आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। नोटबंदीचा मुद्दा गेल्या महिन्याभरापासून सातत्यानं चर्चेमध्ये आहे। विरोधी पक्षांनी नोटबंदीच्या निर्णयाला थेट विरोधाची भूमिका घेतली आहे। त्याचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जसे पाहायला मिळतायत तसेच ते राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात सुद्धा पाहायला मिळतायत। काळ्या पैशांना पायबंद घालण्याच्या उद्देशानं नरेंद्र मोदी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द केल्या आणि त्या बदल्यात 500 आणि 2000च्या नव्या नोटा चलनामध्ये आणल्या। पण त्याचवेळी बँक खात्यातून आणि एटीएम मधून पैसे काढण्यावर निर्बंध सुद्धा लादले गेले। स्वाभाविकच सर्वसामान्यांना दररोज उठून बँकांच्या एटीएमच्या दारामध्ये रांगा लावाव्या लागतात। याचंच आता राजकीय भांडवल होताना दिसू लागलेलं आहे। नोटबंदीच्या मुद्द्यावरून तर संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज एकही दिवस धडपणे होऊ शकलेलं नाही आणि आता राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुद्धा जे आजपासून नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे त्यातही नोटबंदीचेच पडसाद उमटताना दिसतायत। नोटबंदीच्या परिणामांवरती आणि सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यावर ठोस चर्चा होण्याची खरंच आवश्यकता आहे। पण नेमकी ही चर्चाच होताना दिसत नाही। संसद असो किंवा राज्याचं विधिमंडळ दोन्ही ठिकाणच्या सभागृहामध्ये चर्चेच्या माध्यमातून या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याची नामी संधी खरं म्हणजे विरोधकांना आहे आणि त्याच वेळेला सत्ताधारी भाजपला सुद्धा नोटाबंदीचं ठाम समर्थन करत आपली भूमिका मांडण्याची उत्तम संधी आहे। असं असताना सुद्धा चर्चेची मागणी करायची आणि त्या मागणीसाठी सभागृहामध्येच गोंधळ घालायचा हेच चित्र प्रकर्षानं सध्या तरी दिसतं आहे। या परिस्थितीमध्ये चर्चेपासून पळ काढण्यासाठीच गोंधळाचा आधार सगळेच राजकीय पक्ष घेत आहेत का हा सवाल आता उपस्थित होतोय। लोकसभेत सत्ताधारी भाजपचं स्पष्ट बहुमत आहे हे माहिती असताना सुद्धा नोटाबंदीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं मतदारांतर्गत चर्चेचा म्हणजे डिव्हिजन ऑफ व्होटचा आग्रह धरण्याचं कारण तरी काय? विधिमंडळातही विरोधी पक्षांनी आज पहिल्याच दिवशी हाच विषय लावून धरत येत्या पूर्ण अधिवेशनातला आपला अजेंडा काय असेल हेच दाखवून दिलेलं आहे। पण मुद्दा हा आहे की नोटाबंदीचा निर्णय तर झालेला आहे पण त्यावर चर्चेच्या मागणीच्या नावाखाली गोंधळाचा आधार घेण्याची गरज राजकीय पक्षांना का बरं वाटावी? लोकांचा कळवळा असल्याचं सगळेच पक्ष दाखवतायत पण खरंच हा कळवळा राजकीय पक्षांना आहे का की फक्त या मुद्द्याचं राजकीय भांडवल केलं जातंय? काय आहे नेमकं नोटाबंदीचं राजकारण? अधिवेशनात इतर कामकाज होणार की फक्त नोटाबंदीच्या विरोधामध्ये गोंधळ आणि गोंधळच घातला जाणार? राज्यात तर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवरती तोंडसूक घेताना कार्टून कॅरेक्टरचा सुद्धा आधार घेतलेला आहे। विरोधाची पातळी इतकी खालावण्याचं कारण तरी काय? हे आणि असे अनेक मुद्दे या निमित्तानं चर्चेला आलेले आहेत आणि आलेले ते चर्चा त्याच्यावरती व्हायला हवी आणि म्हणूनच आज आपण अधिवेशनाच्या निमित्तानं हा विषय चर्चेला घेतलाय की खरंच चर्चा करायची आहे की फक्त चर्चेच्या नावाखाली गोंधळात अधिवेशन वाया घालवायचं आहे। आणि यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे। जयंत पाटील आपल्यासोबत नागपूरमधनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। जयंत पाटील हे माजी मंत्री आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत। प्रवीण दरेकर भाजपचे आमदार सुद्धा नागपूरमधनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील। काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन पुण्यातनं या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि मुंबईतून हेमंत देसाई राजकीय विश्लेषक या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। या सर्वांसोबत आपल्याला ही सविस्तर सगळी चर्चा सुरू करायची आहे। या संपूर्ण चर्चेची सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा मला हेमंत देसाई यांच्याकडे जायचं आहे। हेमंत देसाई हे राजकीय विश्लेषक तर आहेतच पण अर्थविषयक घडामोडींचे सुद्धा ते अभ्यासक आहेत। त्यामुळे हेमंत देसाईंकडे मला सगळ्यात पहिल्यांदा जायचं आहे। हेमंत देसाई, संसदेचं हिवाळी अधिवेशन तर सुरू आहेच आहे, त्याच वेळेला नागपूरमध्ये आपलं राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन सुद्धा सुरू झालेलं आहे। या दोन्ही अधिवेशनांमध्ये सातत्यानं आता जो विषय चर्चेला येतो आहे तो म्हणजे नोटाबंदीचा आणि नोटाबंदीच्या निर्णयाचे पडसाद दोन्हीही ठिकाणी म्हणजे संसद असो किंवा विधिमंडळ असो दोन्हीही ठिकाणी उमटताना दिसत आहेत। संसदेचं कामकाज आता गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो आहोत सातत्याने की दररोज कामकाज सुरू झालं की विरोधक घोषणाबाजी करतात, गोंधळ होतो, कामकाज तहकूब होतं दुसऱ्या दिवसापर्यंत। कामकाज काही होत नाही। चर्चेची मागणी विरोधकांकडून सातत्याने लावून धरली जाते आहे। एका बाजूला विरोधक चर्चेची मागणी तर करता तर आहेतच पण त्याच वेळेला सत्ताधारी म्हणतात की हो आम्ही तयार आहोत चर्चेला, पण कोणत्या नियमाखाली ही चर्चा करायची, काय नेमकी चर्चा करायची, चर्चेला वेळ किती द्यायचा याच्यावरती मात्र कुठेही निर्णय होताना दिसत नाही। आणि हा सगळा जो गोंधळ आहे, हा सगळा गदारोळ आहे, याच्यामध्ये संपूर्ण अधिवेशनाचं जे काही कामकाज आहे ते वाया जाताना दिसतंय आणि तेच कुठेतरी आता विधिमंडळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। आज पहिलाच दिवस होता, पहिल्याच दिवशी मग विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल दोन्ही ठिकाणी विरोधकांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न तर केलाच पण त्याच्यावरून जी घोषणाबाजी झाली, गोंधळ झाला, त्याच्यामुळे एकूणच कामकाजावरती सुद्धा परिणाम झालेला आहे। या सगळ्या घडामोडीकडे हेमंत देसाई तुम्ही कसं पाहता?
सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2014च्या निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षाचं म्हणजे त्यांचं विरोधी पक्षनेत्याचं स्थान देण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा कंजूसपणा केला आणि ते नाकारण्यात आलं पद. त्याच्यामधनं असं लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं असलं तरी त्यामध्ये एक प्रकारचा एक उन्मत्तपणा त्यांच्याकडे आलेला आहे. राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये बघा, आपण मी कुठल्याही एका पक्षाची बाजू काही घेणार नाही. लोकसभेमध्ये उघड उघड भाजपचं बहुमत आहे आणि राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांचं बहुमत आहे. आता काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी आधार बिल जे आणण्यात आलं होतं तर ते मनी बिल म्हणून आणण्यात आलं आणि मनी बिलमध्ये राज्यसभेचा रोल एक मर्यादित स्वरूपाचा असतो. तर या प्रकारची गोष्ट करण्याची गरज नव्हती. त्या मनी बिलमध्ये च्या संदर्भात सुद्धा काही महत्वाच्या सूचना विरोधी पक्षांनी मांडलेल्या होत्या, पण सत्ताधाऱ्यांनी ते मान्य केलं नाही. दुसरं, इन्कम टॅक्सच्या संबंधी एक विधेयक आणलं, ते सुद्धा मनी बिल म्हणून आणण्यात आलं. तेव्हा याच्यामध्ये असं लक्षात येते की सत्ताधाऱ्यांना आपण काहीही करू शकतो आणि कशाही प्रकारे करू शकतो आणि विरोधी पक्षांनी बोलायचं नाही असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. बोललं तर ते देशद्रोही आहेत किंवा ते काळ्या पैशाची त्यांचं संगनमत आहे, स्मगलरांशी संगनमत आहे, त्यांना दहशतवाद नाहीसा करायचं नाही, अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. ज्याला चांगलं उत्तम बहुमत असतं त्या पक्षाने अधिक विवेकाने आणि संयमाने वागलं तर विरोधी पक्ष सुद्धा त्याला तशा प्रकारचा विधायक प्रतिसाद देतात आणि हा विधायक प्रतिसाद विरोधकांनी सुद्धा दिला पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं आहे की राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांनी जो आग्रह धरला, आधी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये ज्या प्रकारचा आग्रह धरला आणि वेगवेगळ्या पोझिशन्स घेतल्या, गोंधळ घातला, त्या सगळ्या गोंधळाचं काही मी समर्थन करणार नाही. राज्यसभेमध्ये सुरुवातीला चांगल्या प्रकारची चर्चा झालेली, आनंद शर्मांसारख्या लोकांनी, डॉक्टर मनमोहन सिंगांनी चांगली भाषणं केली होती, जयराम रमेश नंतर बोलले होते. परंतु राज्यसभेमध्ये सुद्धा चिदंबरम यांच्यासारखे नेते जर आले असते चर्चेला आणि त्यांनी चिदंबरम बाहेर मुलाखती देतात, अतिशय चांगल्या प्रकारचा युक्तिवाद करतायत, चांगले मुद्दे मांडतायत आणि अरुण जेटलींना ते पूर्णपणे त्यांचा युक्तिवाद कसा बोगस आहे ते नेस्तनाबूत करू शकतात त्यांचा युक्तिवाद, ते चिदंबरम यांनी तिथे बोलायला पाहिजे होतं. किंवा लोकसभेमध्ये सुद्धा काही अभ्यासपूर्ण भाषणं झाली असती तर बरं झालं. राहुल गांधी नरेंद्र मोदींवर टीका करतात. मोदींच्या अनुपस्थिती ही खरोखरी आक्षेपार्हच आहे, शंकाच नाही. आणि भाजपची अशी स्ट्रॅटेजी दिसते आहे की बघा, नोटाबंदीचा आम्ही व्यवस्थापन इतकं करतोय तर ते गैरव्यवस्थापन आहे म्हणून गोंधळ घालतात बाहेर आणि लोकसभेमध्ये सुद्धा गोंधळ घालतायत आणि आम्ही मात्र देशाच्या विकासासाठी पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय, अशा प्रकारचं विरोधी पक्ष बेजबाबदार आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा वेळी काही बाबतीत आग्रह धरायचा आणि काही बाबतीत मागे हटायचं असं सुद्धा विरोधी पक्षांनी करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुख्यतः याच्या संबंधी मुद्दे मांडले पाहिजेत, आपल्या भूमिका ठामपणे मांडायला पाहिजेत. त्या ठामपणे भूमिका मांडण्यामध्ये राहुल गांधी असं म्हणतात की मोदी उपस्थित का राहत नाहीत, पण राहुल गांधी तिथे उपस्थित राहून राहुल गांधींनी चांगल्या प्रकारचं काही बोलल्याचं काही आठवत नाही या संबंधी. ते राहुल गांधी का नाही बोलत जो काही युक्तिवाद असेल तर. तेव्हा माझ्या मते दोन्ही पक्ष याला जबाबदार आहेत, पण मुख्य जबाबदारी ही अर्थातच भारतीय जनता पक्षाची आहे. त्यांच्या एक प्रकारचा एक उन्मत्तपणा तिथे आलेला आहे आणि तो कुठेतरी कमी होण्याची गरज आहे आणि महाराष्ट्राचं मी नंतरच्या टप्प्यामध्ये चर्चा करेन. अगदी बरोबर की एकूणच सत्ता जेव्हा बहुमतानी स्पष्ट बहुमत जेव्हा असतं सत्तेमध्ये असलेल्या सत्ताधारी पक्षाकडे, तेव्हा कुठेतरी उन्मत्तपणा जो येतो तो कुठेतरी भाजपमध्ये दिसतो आहे असं हेमंत देसाई म्हणतात. आणि त्याच वेळेला कुठेतरी काँग्रेस सुद्धा किंवा इतर विरोधी पक्ष सुद्धा आपली विरोधी पक्ष म्हणून असलेली भूमिका मांडत असताना मुद्द्यांवरती ठाम राहताना दिसत नाहीत असंही त्यांचं निरीक्षण आहे. मला रत्नाकर महाजनांकडे जायचं. रत्नाकर महाजन, जसं आता हेमंत देसाईंनी एक भूमिका मांडलेली आहे, संसदेमध्ये आता सगळा जो गोंधळ सुरू आहे गेल्या काही दिवसापासून आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुद्धा नोटाबंदीच्या मुद्द्यावरून बराचसा गदारोळ झालेला आहे. कुठेतरी काँग्रेसला खरं म्हणजे ही संधी आहे स्वतःला विरोधी पक्ष म्हणून प्रमोट करण्याची, पण मला वाटतं कुठेतरी भूमिका ठाम मांडण्यामध्ये सातत्याचा अभाव काँग्रेसमध्ये आहे. असं काही आहे? नाही, असं बिलकुल नाही. उलट ही चर्चा सुरू झाल्यापासून काँग्रेससह संसदेतल्या विरोधी पक्षांची भूमिका अशी आहे की ज्या पंतप्रधानांनी हे सगळं स्वतःच्या गळ्यात घेऊन, स्वतःच्या अंगावर घेऊन स्वतः निर्णय जाहीर केला, त्या पंतप्रधानांनी ही संपूर्ण चर्चा ऐकून मग त्या चर्चेला उत्तर देऊन सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान
हे संसद भवनाच्या इमारतीमध्ये असून सुद्धा संसदेत फिरकत नाहीत. गेल्या आठवड्यामध्ये बुधवारी आणि गुरुवारी संकेताप्रमाणे किंवा प्रथेप्रमाणे ते लोकसभेत आणि राज्यसभेत एक एक तास बसले, पण त्यानंतर ते संसदेकडे फिरकले नाहीत. संसदेचं अधिवेशन 2014 साली सुरू झालं तेव्हा अत्यंत भक्तिभावानं आणि मध्यमवर्गीय माणसांच्या डोळ्यात अश्रू आणणारं आणि कंठ अवरुद्ध करणारं असं कृत्य त्यांनी केलं. ते म्हणजे संसदेच्या पायरीवर ते नतमस्तक झाले. पायरीवर डोकं ठेवून त्यांनी नमस्कार केला आणि आपल्या मनामध्ये संसदेच्याबद्दल किती श्रद्धा, निष्ठा आणि आस्था आहे हे आपल्या सर्वांना दाखवलं. हे जर आहे तर मग गेल्या 2.5 वर्षात अधिवेशन किती दिवस चाललं, त्यातले किती दिवस पंतप्रधान अधिवेशन बैठकीला हजर राहिले आणि त्यातले किती वेळा त्यांनी इतर मंत्र्यांच्या प्रतिपादनामध्ये हस्तक्षेप करून काही भाषण केलं किंवा स्वतःहून भाषण केलं, हे रेकॉर्ड जर आपण काढून बघितलं तर पंतप्रधान संसदेपासून का पळत आहेत हा प्रश्न खरा विचारला गेला पाहिजे. विरोधी पक्षाचा जोपर्यंत प्रश्न आहे तोपर्यंत विरोधी पक्षांच्या बाबतीत एक अत्यंत अमर्त्य असा सिद्धांत सध्याच्या अर्थमंत्र्यांनी मांडला होता. तो असा होता की डिसरप्शन इज ऑल्सो ए लेजिटिमेट वेपन इन पार्लमेंटरी डेमोक्रेसी. म्हणजे संसदेचं काम अडवून धरणं ही सुद्धा एक वैधानिक हत्यार आहे. आता ज्यांनी हा सिद्धांत प्रस्थापित केला भारतीय राजकारणामध्ये, त्यांना हा प्रश्न इतरांना विचारण्याचा किती अधिकार आहे नंबर 1. आणि 10 वर्ष ज्या वेळेला मनमोहन सिंगांचं सरकार होतं त्यावेळेला प्रत्येक अधिवेशनात काही ना काहीतरी निमित्त काढून एक एक अधिवेशन उधळून लावण्याचं ऐतिहासिक काम भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात कुणी केलं याचंही उत्तर द्यावं लागेल. म्हणजे मनमोहन सिंग यांच्याकडं कोळसा खात्याचा भार होता तेव्हा यांची त्याच्यावर सही आहे, यांची त्याच्यावर सही आहे असं म्हणून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अनेक अधिवेशनं यांनी उधळून लावली. आता 3 केसेसमध्ये, कोळशाच्या संबंधित 3 केसेसमध्ये जजनी असं म्हटलं की यात त्यांचा काहीही संबंध नव्हता, त्यामुळं त्यांना बोलवण्याची बिलकुल आवश्यकता नाही. ह्याच्याबद्दल काय माफी मागायची आहे का नाही? का केवळ आपलं बहुमत आहे या उन्मत्तपणापोटी आपल्याला विरोधी पक्षाची गरज नाही? अहो आज काल तर ते काय म्हणले, ना मेरा कोई हाय कमांड है ना मेरा कोई नेता है. अरे, बहुमत प्राप्त झालेल्या पक्षाच्या खासदारांच्या बैठकीमध्ये तुमची नेता म्हणून निवड झाली म्हणून तुम्ही नेते झालात आणि त्या पक्षालाच आता फाट्यावर मारायला निघालात आणि असं दाखवायला निघालात की मला पक्षाची गरज नाही, संसदेची गरज नाही, थेट जनतेशी माझा संवाद आहे. अरे, थेट जनतेशी सर्वाधिक चांगला संवाद असणाऱ्या पंडित नेहरूंनी संसदेच्या पायरीवर डोकं टेकवण्याचं नाटक कधी केलं नाही. पण अत्यंत नेमानं, गंभीरपणे आणि प्रामाणिकपणे पंडित नेहरू हे संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहत. वॉशिंग्टन पोस्टच्या एका करस्पॉन्डंटने त्यांना विचारलं की तुम्ही एवढ्या मोठ्या देशाचे पंतप्रधान आहेत, इतकी सगळी कामं तुमच्याकडे असतात, तर एवढं काय इथं वेळ घालवता? पंडित नेहरू असं म्हणाले की हा माझा मोठा देश, तिथे लोकसभेचं, लोकशाहीमधलं महत्त्व आणि त्याचं पावित्र्य जर जतन करायचं असेल तर मी पंतप्रधान आहे म्हणूनच मी सदैव या अधिवेशनात उपस्थित राहिलं पाहिजे. तसं जर नाही केलं तर ह्याचं पावित्र्य आणि गांभीर्य नष्ट होईल. हे पंडित नेहरू कुठे आणि हे माथा टेकण्याचं नाटक करून नंतर संसदेपासून पळून जाणारे गृहस्थ कुठे? रत्नाकर महाजन, तुमची भूमिका पोहोचली. याच मुद्द्यावरती मला आता जयंत पाटील यांच्याकडे जायचं. जयंत पाटील हे राज्याचे माजी मंत्री तर आहेतच, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. जयंत पाटील, आत्ता आजपासून विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे. आपल्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्ही नोटाबंदीच्या संदर्भातला जो काही आपला विरोध आहे तो विरोध तुम्ही लावून धरलेला आहे. आज पहिल्याच दिवसाचं कामकाज नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यामध्ये खरं अक्षरशः गुंडाळलं गेल्यासारखी खरं म्हणजे स्थिती होती. काय नेमकी तुमची भूमिका आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अशा स्वरूपाची चर्चा झाली पाहिजे हा आग्रह धरला, काँग्रेस पक्षाने देखील धरला. परंतु विरोधी पक्षनेत्यांचा माईकच बंद करून उरलेलं सगळं बिझनेस पूर्ण करण्याचं धोरण भारतीय जनता पक्षाच्या सत्तारूढ पक्षाने केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत
अधिवेशन सुरू झाल्यावर पहिल्यांदा जे दिवंगत विधिमंडळाचे सदस्य असतात त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. आज मात्र तो कार्यक्रमातला भाग सगळ्यात शेवटी ठेवलेला होता आणि अशा स्वरूपाने श्रद्धांजली वाहिल्यानंतर मी आणि विरोधी पक्षनेते उभे राहिलो. त्यावेळी आम्हाला असं सांगण्यात आलं, श्रद्धांजली वाहिल्यानंतर कामकाज स्थगित होतं, त्यामुळे याची चर्चा होऊ शकत नाही. आमची आग्रहाची मागणी होती की या राज्यात नाही, देशामध्ये लाखो कोट्यावधी जनतेच्या समोरचा जो घराघरातला प्रश्न आहे त्या प्रश्नाची चर्चा व्हावी. लाईनमध्ये उभा राहणाऱ्यांचे मृत्यू होत आहेत. फार मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर, दुधापासून भाजीपाल्यापर्यंत व्यवहार करणाऱ्या आमच्या गृहिणी आणि या राज्यातला छोटा लहान मोठा चायवाल्यापासून मोठा व्यापारी, ह्या सगळ्यांच्या समोर ज्या समस्या तयार झाल्या आहेत त्याची चर्चा झाली पाहिजे. त्या चर्चेला राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री भावनात्मक उत्तर देतील हे आम्हालाही माहिती आहे. पण आम्हीही अपेक्षा करतो की त्यांच्या हातात जरी नसलं तरी राज्याच्या जनतेचे प्रश्न त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या कानावर घातले पाहिजेत आणि याच्यातून योग्य असा मार्ग काढला पाहिजे. काळ्या पैशाच्या विरोधी लढणं याबद्दल काँग्रेसच्या राजवटीपासून आत्तापर्यंत कुणी विरोध केलेला नाही. प्रत्येक वेळेला ह्या देशातल्या जनतेने पाठिंबाच दिलेला आहे, तोही फार मोठ्या आशेनं दिलेला आहे. पण काळ्या पैशाच्या विरोधी लढताना ज्यांच्याकडे कष्टाचे पैसे आहेत त्यांना रांगेत उभा करणं आणि काळे पैसे जे आहेत त्यांना वेगळ्या मार्गाने पैसे एक्सचेंज करण्याची अनधिकृत संधी मिळणं आणि आज बाजारात 20, 25 आणि 30% कमिशन घेऊन नव्या नोटा देण्याची जी व्यवस्था निर्माण केली आहे ते थांबवायचं राहिलं बाजूला. पण या देशातल्या गोरगरीब सामान्य माणसाला स्वतःच्या कष्टाचे पैसे गोळा केलेले, कष्टाने मिळवलेले पैसे बँकेत भरायला जाताना चोरासारखं वाटतंय आणि बाहेर बँकेतनं पैसे काढताना भिकाऱ्यासारखं वाटतंय. अशी एक दुरावस्था या देशातल्या जनतेची या सरकारनं केली आहे. हे सगळं देशाच्या हितासाठी करायचं या एका टॅगलाईनमुळे या देशातली जनता स्वस्थ आहे, गप्प बसते आहे, सगळं सहन करते आहे. पण एक दिवस असा येईल की हे सगळ्या प्रयत्नानंतरही या देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा कमी झालेला नाही असं ज्यावेळी जनतेला 6 महिन्यानंतर कळेल त्यावेळी जनतेला या सरकारचं महत्त्व, या सरकारच्या बद्दलची जनतेची मतं ही निश्चितपणाने बदललेली असतील असं मला वाटतं. जयंत पाटील, तुमचा मुद्दा पोहोचला. तुम्ही वेगळ्या पद्धतीने मांडणी करू पाहतात. याच मुद्द्यावरती हेमंत देसाईंना मला वाटतं बोलायचं आहे, ते बोटवर करतायत. जसं जयंत पाटील म्हणाले की आपलाच पैसा बँकेमधला जो आहे तो आपला बँकेमध्ये भरायला जाताना कुठेतरी चोरासारखं वाटतं आणि आपण जेव्हा विड्रॉ करायला जातो, पैसे काढायला जातो, तेव्हा भिकाऱ्यासारखी अवस्था कुठेतरी जनतेची झाली आहे की काय, आणि त्याला हा नोटाबंदीचा निर्णय जबाबदार आहे. आणि असं सगळं एकूण निरीक्षण असताना हेमंत देसाई, काय तुमची आता भूमिका आहे? नाही, मला 2 मुद्दे मांडायचे आहेत. मगाशी महाजन जे म्हणाले त्यालाच एक जोडून मला असं म्हणायचं की नेहरूंची एक गोष्ट सांगायची की नेहरूंचे वैयक्तिक सचिव मथाई म्हणून होते, तर त्यांनी एकदा संसद सदस्यांबद्दल किंवा त्यांच्या एकूण परफॉर्मन्सबद्दल, वर्तणुकीबद्दल असे अश्लाघ्य उद्गार काढले. ते उद्गार काढल्यानंतर सगळे खवळले खासदार आणि त्यांनी सांगितलं की यांच्यावरती प्रिव्हिलेज आणूया. तेव्हा नेहरूंनी सांगितलं की हे चुकीचं आहे, पण प्रिव्हिलेज वगैरे आणण्याची गरज नाहीये. पण सगळ्या सभागृहाचं असं मत होतं की प्रिव्हिलेज आणला पाहिजे, प्रिव्हिलेज मोशन आणली पाहिजे. तर नेहरूंनी हे केलं की सगळ्या सदनाचं जर असं म्हणणं असेल तर मी त्याच्यापुढे मी ते मान्य करतो. म्हणजे नेहरूंनी विरोधी पक्ष असतील किंवा दुसऱ्या स्वरामध्ये बोलणारे जे लोक असतील त्यांचा आदर करणं हे नेहरूंनी पहिल्यांदा मान्य केलं होतं. एवढंच नव्हे तर वाजपेयींनी एकदा सांगितल्याचं मला आठवतंय की जनसंघामध्ये सुद्धा चांगली काही माणसं आहेत आणि त्यांची नावं त्यांनी घेतली होती. म्हणजे जे चांगले बोलतात, चांगले वागतात, ज्यांची धोरणं चांगली असतात, अशा प्रकारे नेहरूंचा स्वभाव होता. आता जयंत पाटील जे बोलले तर त्या काळ्या पैशासंबंधी म्हणजे भारतीय जनता पक्ष अतिशय आक्रस्ताळेपणाने, अरेरावीपणे वागतो. त्याच्या 2 गोष्टी सांगायला पाहिजे. ज्यावेळी 2G ची चर्चा चालू होती त्यामध्ये तुम्ही लक्षात मनमोहन सिंगांनी तिथे सतत हजर राहायला पाहिजे असा आग्रह धरून सभागृह डोक्यावर घेण्याचे काम भारतीय जनता पक्षाने घेतलेलं होतं. त्या 2G मध्ये त्यांची व्यक्तिशः काहीही इन्व्हॉल्वमेंट नव्हती. आणि आता मोदी जर 2 तास 3 तास थांबले आणि मग गेले आणि बाहेर जाऊन भाषणं ठोकायला लागले तर पंतप्रधानांनी सतत तिथे उपस्थित असायला काय गरज आहे असं भारतीय जनता पक्षाचे लोक मानतात.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काळ्या पैशासंबंधी एक आकडेवारी महत्वाची आहे. काळ्या पैशावरती तुम्हाला आघात करायचा आहे ना, तर आता 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? मी काहीच केलं नाही असं म्हणणार नाही. एसआयटी नेमली, बाकी काय काय उपाययोजना केल्या, पण जो काळा पैसा आत्तापर्यंत बाहेर आलेला आहे ती आकडेवारी जी आहे आत्ता ती 1,10-15,000 कोटी रुपये आहे. आणि युपीएच्या काळामध्ये केवळ शेवटच्या 2 वर्षामध्ये युपीएच्या 1,30,000 कोटी रुपयाचा काळा पैसा बाहेर युपीएने आणला होता. आता हे आकडेच बोलतात. युपीए फक्त काळा पैशाला जन्म घालत होती, फक्त पैसे खात होते, फक्त भ्रष्टाचार करत होती, असा सरसकटपणे जो आरोप केला जातो, ही आकडेवारी बघा. मी काँग्रेसचा काही समर्थक नाही, पण ही आकडेवारी हे दाखवते की युपीएच्या काळात सुद्धा काही प्रमाणामध्ये काम झालं होतं, भ्रष्टाचार झाला होता, हे खरंच आहे म्हणून लोकांनी त्यांना हाकलून लावलं. पण त्याच वेळी काळा पैसा बाहेर आणण्याचे सुद्धा चिदंबरम सारख्यांनी प्रयत्न केले होते. तेव्हा भारतीय जनता पक्षाने एक वेगळीच वस्तुस्थिती संपूर्ण सत्य म्हणून सांगण्याचा प्रयत्न करू नये. अगदी बरोबर. याच मुद्द्यावरती रत्नाकर महाजनकडे मला जायचं आहे. रत्नाकर महाजन, जसं काँग्रेसनं राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये सुद्धा हा विषय सातत्याने लावून धरला आहे, चर्चेची मागणी काँग्रेस पक्ष तर वारंवार करतोच आहे, पण एक मला इंटरेस्टिंग असं वाटतं की लोकसभेमध्ये सत्ताधारी भाजपचं स्पष्ट बहुमत आहे हे आपल्याला माहिती आहे. असं असताना सुद्धा मतदानांतर्गत चर्चा करा किंवा डिव्हिजन ऑफ वोट असलं पाहिजे त्याच्यामध्ये, त्या नियमाखाली ही चर्चा करा असा आग्रह कशासाठी? असं आहे की हा जो निर्णय आहे तो 3 कारणांसाठी आम्ही घेतला असं पंतप्रधानांनी सांगितलं. म्हणजे आतंकवाद्यांना होणारा पैशाचा पुरवठा टाळणं, काळा पैसा उघड करणं आणि भ्रष्टाचार नाहीसा करणं. या 3 पैकी कुठलं एक उद्दिष्ट असं आहे की जे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे असं आज आपल्याला म्हणता येईल. 50 दिवसाचा वायदा सोडून द्या, कारण रोज 50 दिवसांचाच वायदा होतो. त्यामुळं केव्हापासून 50 दिवस हा प्रश्न अजून गुलदस्त्यातच आहे, त्याचं उत्तर काही मिळालेलं नाही. प्रश्न असा की जर असा सरधोपट मार्ग जर पत्करला आणि तुम्ही असं विचारलं की काय तुम्हाला काळा पैसा बाहेर काढायचा आहे का नाही, कोण नाही म्हणेल? भ्रष्टाचार संपवायचा आहे का नाही, नाही कोण म्हणेल? सगळेच हो म्हणतील. म्हणजे उद्या जर असा प्रश्न विचारला की देव आहे का नाही, कोण नाही म्हणेल? माझ्यासारखा एखादा वेडा माणूस फक्त नाही म्हणेल, बाकी सगळे होयच म्हणतील. त्यामुळं तुम्ही विरोधकांना केवळ कोंडीत पकडण्याच्या उद्देशानं अशा प्रकारे, हां ठीक आहे, थँक्यू तर विरोधकांना अशा पद्धतीनं कोंडीत पकडण्यासाठी म्हणून अशी आर्ग्युमेंट्स करायची की ज्यामुळं देशातल्या भोळ्या भाबड्या जनतेचा बुद्धिभेद होईल, असं करायचं आणि मग म्हणायचं बघा हे पळून चालले. आजचीच लोकसभेतली घटना मी तुम्हाला सांगतो. लोकसभेतले काँग्रेस पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी परोपरीनं लोकसभाध्यक्षांना असं सांगितलं की स्थगन प्रस्तावाची मागणी ती जी 66ची आहे ती आम्ही मागं घेतो, पण मग 194 खाली घ्या. सत्ताधारी 193 म्हणत होते, हे 184 किंवा 194 असं काहीतरी म्हणत होते. म्हणजे काँग्रेस पक्ष अडून बसलाय, विरोधी पक्ष अडून, आणि हेच सुदीप बंदोपाध्याय जे TMCचे खासदार आहेत त्यांनी पण सांगितलं. त्यामुळं विरोधी पक्ष अडून बसला आहे, या प्रचारात काडीचा अर्थ नाही. उरला प्रश्न मतदानाचं काय, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारे सरधोपट विधानं करून सगळ्यांनाच अडचणीत टाकण्याचा दुष्ट डाव आखलेल्या विरोधी सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी सर्व अलायन्स पक्ष आहेत असा जो आभास निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो एकदा लोकसभेच्या पटलावर सिद्ध होऊ द्या. म्हणजे कळेल कोण या सरकारच्या बाजूनी मत देतं, कोण तटस्थ राहतं आणि कोण विरोधी पक्षात विरोधकाच्या बाजूनी मत देतं, हे एकदा कळेल. म्हणून मतदान ज्यावर होतं अशा ठरावाची मागणी आहे. अगदी बरोबर. रत्नाकर महाजन, तुमची भूमिका पोहोचली. याच मुद्द्यावरती जयंत पाटील यांच्याशी सुद्धा मला बोलायचं आहे. पण खरं म्हणजे भाजपचा या संदर्भातला जो काही रोल आहे, त्यांची भूमिका जी आहे ती पाहणं फार महत्त्वाचं आहे. या चर्चेमध्ये प्रवीण दरेकर सहभागी होणार असं त्यांनी सांगितलेलं होतं, पण अजूनही ते या चर्चेमध्ये सहभागी झालेले नाहीत. कुठेतरी जसं पंतप्रधान संस्थेमध्ये चर्चेला उपस्थित राहत नाहीत, तसं कुठेतरी भाजपच्या प्रवक्त्यांनी पण ठरवलं की काय असं वाटावं अशी स्थिती मला वाटतं दिसते आहे. पण तरीही आपण प्रयत्न करू, भाजपचा कोणीतरी प्रवक्ता याच्यामध्ये बोलेल, कारण याच्यावरती भाजपनी सत्ताधारी
सत्ताधारी म्हणून त्यांची भूमिका मांडण्याची गरज आहे आणि म्हणून खरं म्हणजे आपण ही चर्चा करतो आहे. जयंत पाटील, विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये तुम्ही आता नांदी तर दाखवली आहे की नोटबंदीच्या निर्णयासंदर्भामध्ये तुमचा विरोध तुम्ही सांगितलेला आहे. आता विधिमंडळाचं अधिवेशन पुढचे 10-15 दिवस नागपूरमध्ये सुरू तर राहणार आहे. काय तुमचा अजेंडा असेल पुढचा? नोटबंदी हा पहिला अजेंडा, पण त्याच्यानंतर कुपोषणामध्ये फार मोठे बळी गेले. स्वतः त्या खात्याच्या मंत्र्यांच्या मतदारसंघामध्येच कुपोषण सगळ्यात जास्त आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या मंत्र्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, तोही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कायदा व सुव्यवस्थेचा एक चौथाच महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात नाशिकला 6 मुलांनी एका 7वीतल्या मुलीवर बलात्कार केला किंवा अनेक असे गुन्हे झालेले आहेत की जे सरकारला या राज्यात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात अपयश आलेलं आहे. असे अनेक प्रश्न आहेत आणि खरं म्हणजे आम्हाला आमची मागणी होती की 2 आठवड्याचं नाही तर किमान 3 आठवड्याचं अधिवेशन ठेवा, पण सरकारी पक्षाने 2 आठवड्याचंच अधिवेशन असलं पाहिजे, वाढवण्यात अर्थ नाही आणि आम्ही 2 आठवड्यातच संपवलं पाहिजे असा आग्रह धरला. त्यामुळे खरं म्हणजे बरेच प्रश्न आहेत, पण सरकारला या मुद्द्यांवर चर्चा करायची नाही आहे. आमची मागणी जी आहे ती 3 आठवड्याचं अधिवेशन किमान झालं पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री विदर्भातले नागपूरचे असताना मला हे कळत नाही की फक्त 2 आठवड्याचं जे अधिवेशन बंद करण्याचा कार्यक्रम या सरकारने का स्वीकारला. आमची मागणी होती जरा विस्तारित काळासाठी हे अधिवेशन झालं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, प्रश्नांची उत्तरं देण्याची सरकारची तयारी नाही असाच त्याच्यातनं अर्थ निघतो. सरकारला उत्तर द्यायची नाहीये, तयारी नाहीये सरकारची. विरोधक मागणी करतात आम्ही चर्चेला तयार आहोत, चर्चा व्हायला पाहिजे. सरकार दुसऱ्या बाजूला म्हणते की हो आम्ही तयार आहे, पण चर्चा प्रत्यक्षामध्ये होताना दिसत नाही. मग ते संसदेचं सभागृह असेल किंवा मग विधिमंडळातलं, दोन्ही ठिकाणी हीच कमी अधिक प्रमाणामध्ये परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला आणखीन पण वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलायचं आहे. पण कार्यक्रमात मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर भाजपचा कोणी ना कोणी प्रवक्ता यामध्ये सहभागी होईल. त्यांच्याकडनं आपल्याला एकूणच या संपूर्ण चर्चेच्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे आता मांडले गेलेले पहिल्या टप्प्यामध्ये त्याची उत्तरही आपल्याला त्यांच्याकडनं अपेक्षित आहेत. इतरही मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत, पण इथं मी एक घेतो ब्रेक. नंतर आपण पुन्हा या चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे ते म्हणजे नोटबंदीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये सगळ्याच विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला, मोदी सरकारला आणि इथे राज्य सरकारला सुद्धा कात्रीत पकडण्याचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे आणि निमित्त अधिवेशनाचा आहे. दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्याच वेळेला आजपासून नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि या दोन्ही अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं जे पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे नोटबंदीच्या निर्णयाच्या विरोधातलेच पडसाद खऱ्या अर्थाने आहेत. या मुद्द्यावरती सविस्तर चर्चा व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे, विरोधी पक्षांची मागणी आहे. मग राज्यसभेमध्ये सविस्तर चर्चा व्हावी, लोकसभेमध्ये सविस्तर चर्चा व्हावी, इकडे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये सविस्तर चर्चा व्हावी अशी मागणी सगळेच विरोधी पक्ष करता आहेत. पण त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला सत्ताधारी भाजप जे आहे ते भाजपची भूमिका मात्र कुठेतरी ठाम नाही असं दिसतंय. का आम्ही चर्चेला तयार आहोत असंही ते म्हणतात, पण त्याच वेळेला चर्चा होताना प्रत्यक्षात मात्र दिसत नाही. आणि त्याच्यामुळे चर्चा करायची तर कोणाशी करायची, ती कुठे करायची, की नुसताच गोंधळ घालायचा आणि या गोंधळामध्ये अधिवेशन वाया घालवायचं, हा खरं म्हणजे चर्चेचा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे जो एक प्रश्न वारंवार समोर येतो आहे तो म्हणजे खरंच या सगळ्याच राजकीय पक्षांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचा कळवळा आहे का. याच मुद्द्यावरती आपण पहिल्या सेगमेंटमध्ये काही मांडणी करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामध्ये जयंत पाटील, रत्नाकर महाजन आणि हेमंत देसाई यांनी त्यांची भूमिका मांडलेली होती. आत्ता फोनवरून प्रवीण दरेकर भाजपचे जे आमदार आहेत ते सहभागी होत आहेत कार्यक्रमामध्ये. कारण पहिल्या टप्प्यामध्ये आपली अपेक्षा होती की प्रवीण दरेकर प्रत्यक्ष सहभागी होतील, पण आता फोनवरून ते या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. प्रवीण दरेकर, कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जी चर्चा आम्ही करत होतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा हाच आहे की विरोधी पक्षांची मागणी आहे की नोटबंदीच्या संदर्भामध्ये चर्चा ही व्हायला हवी, पण तुम्ही तशी चर्चा करताना दिसत नाही आहात. काय कारण आहे? नाही, हे पूर्णपणे विरोधी पक्षाचं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे.
कारण आज सभागृहामध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेला नोटाबंदीच्या संदर्भात त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी चर्चेची मागणी केली आणि त्या ठिकाणी नारायण राणे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली. त्यावेळेला सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की आपण 259 अन्वये त्या ठिकाणी मांडण्यापेक्षा आपण चर्चा घ्या, त्या चर्चेला आम्ही तयार आहोत. परंतु त्या ठिकाणी दोन्ही पक्षनेत्यांकडून ना धनंजय मुंडे साहेबांकडून ना नारायण राणे साहेबांकडून त्या ठिकाणी या विषयावर स्वतंत्र चर्चा घ्यावी अशा प्रकारची मागणी सभापतींकडे त्या ठिकाणी करण्यात आली नाही. आणि त्यामुळे चर्चेला सरकार घाबरतंय, चर्चेपासून पळतंय असं काहीच मानायचं त्या ठिकाणी कारण नाही. उलट पक्षी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना त्यांनी सातत्यानं चर्चेच्या माध्यमातून या सभागृहामध्ये प्रश्न सोडवण्याची भूमिका भाजपच्या नेत्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि त्यामुळे चर्चेवर विश्वास असणारं नेतृत्व या राज्याचं नेतृत्व करत आहे आणि त्यामुळे कधीही ते चर्चेपासून पळत नाहीत. सर्व आमच्या मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळे चर्चेपासून आम्ही लांब जातोय या बोलण्याला त्या ठिकाणी काहीच अर्थ नाही. उलट पक्षी मी तर म्हणेन विरोधी पक्ष चर्चेपासून लांब पळतोय. याचं कारण जर चर्चा झाली तर सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला निर्णय किती अत्यंत योग्य आहे हे ज्या वेळेला सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांसमोर जाईल त्यावेळेला या सर्व विरोधी पक्ष नेत्यांचं खरं स्वरूप महाराष्ट्रातील जनतेसमोर विधिमंडळाच्या माध्यमातून जाईल. प्रवीण दरेकर तुमची भूमिका पोहोचते. जयंत पाटील आपल्यासोबत आहेत. जयंत पाटील, प्रवीण दरेकर काय म्हणतात हे तुम्ही ऐकत आहात की विरोधी पक्षच किंवा विरोधकच चर्चेपासून दूर पळतायत असा त्यांचा तुमच्यावरती थेट आरोप आहे. खरंच असं आहे? मी मगाशी सांगितलं ते यायच्या आधी ते विधान परिषदेत सांगत होते, विधानसभेतलं मी सांगितलं, विधान परिषदेत मला खात्री आहे की आमच्या दोन्ही पक्षांनी केलेली मागणी जर असेल आणि या राज्यातला सगळ्यात मोठा प्रश्न तो असेल आणि आज पहिल्या दिवशी भरपूर वेळ शिल्लक होता, अशा वेळी सरकारने अशा तकनिकी प्रश्नात न जाता खुलेआमपणाने चर्चा स्वीकारायला पाहिजे होती आणि चर्चा झाली असती. मग कोणत्या कलमाखाली चर्चा मागितली आणि कोणत्या कलमाखाली नाही मागितली हे महत्त्वाचं नाही. चर्चा करायची. तुम्ही सगळे मिळून 10-11 दिवस बिझनेस घेणार, त्यामध्ये पहिला दिवस 2-2.5 तासात संपवला, सगळा दिवस मोकळा गेला आणि तुम्हाला चर्चा करून या राज्यातल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आज चर्चा घ्यायला काय हरकत होती? आमचा आग्रहच होता की आज चर्चा घ्या. आजच चर्चा घ्यायचा तुमचा आग्रह होता प्रवीण दरेकर, तुम्ही आजच ही चर्चा का नाही घेतली? नाही, आता विधानसभेत खाली काय झाले याची मी माहिती घेतली नाही. परंतु वरच्या सभागृहात मी जे चित्र बघितलं त्यावेळेला दोन्ही महत्वाच्या नेत्यांचा त्या ठिकाणी चर्चेच्या बाबतीत आग्रह मला दिसला नाही. कदाचित त्या ठिकाणी जर विधान परिषदेच्या सभापतींकडे चर्चेसाठी त्या ठिकाणी वेळ मागितला असता तर निश्चितपणे त्या विषयावर चर्चा आणता आली असती आणि तशा प्रकारची सकारात्मक भूमिका संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सुद्धा त्या ठिकाणी सभापती महोदयांना सांगितलं. याचा अर्थ सरकार पक्षाची बाजू ही त्या ठिकाणी चर्चेच्या बाबतीत आहे आणि अजूनही चर्चा होऊ शकते. मी आजही ठामपणाने अत्यंत आत्मविश्वासानं सांगतो की सरकारला या विषयापासून पळायचं काहीच कारण नाही. कारण सरकार हे या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेल्या भूमिकेच्या बाजूने ठामपणे आहे. या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हेही कबूल केलंय की एवढा मोठा धाडसी निर्णय घेतल्यानंतर थोडीफार अव्यवस्था होते, याच्याविषयी त्यांनी असं काही नाकारलेलं नाही. प्रवीण दरेकर, थोडीफार प्रवीण दरेकर फक्त एक मिनिट, थोडीफार अव्यवस्था होते हे तुम्ही मान्य करता, पण प्रत्यक्षात थोडीफार नाही तर जनतेची खूप सारी अव्यवस्था होताना दिसते आहे. आज अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत की बऱ्याच लोकांना रांगेमध्ये उभे राहून सुद्धा पैसे मिळत नाहीत आणि तो सगळा जो मनस्ताप आहे तो सर्वसामान्य जनतेला आहे. पण जसं रत्नाकर महाजन मगाशी मांडत होते किंवा हेमंत देसाई सुद्धा मांडत होते की एका देशहिताच्या नावाखाली आपण हे सगळं वारंवार जे एक टॅगलाईन त्याला जी जोडलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी आता लोक शांत बसतायत, पण कदाचित 6 महिन्यानंतर अशी स्थिती असणार नाही. दरेकर काय सांगाल? नाही, या बाबतीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी राज्यातील देशातील जनतेला संबोधित करताना आपण 50 दिवस या देश हितासाठी सहन करा अशा प्रकारचं विनम्रतेनं आवाहन केलेलं आहे.
आणि ज्या वेळेला एवढा मोठा निर्णय त्या ठिकाणी देशासाठी राबवायचा असतो त्यावेळेला निश्चितपणे त्या व्यवस्थेवर आलेला ताण, यंत्रणेत थोडेफार झालेली त्या ठिकाणची ही व्यवस्था आम्ही समजू शकतो. आणि त्यामुळे उद्या जर 50 वर्ष देशाच्या भविष्यासाठी देशातील जनतेला पंतप्रधानांनी आवाहन केलं, इतकंच काय तर लोकांनी त्याला प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज जर आपण बघाल तर रांगा त्या ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी होत आहेत. आज शेतकऱ्यांचे जसे जसे इश्यू पुढे येत आहेत तसे तसे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः त्या गोष्टींमध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी तात्काळ व्यवस्था करण्याची त्या ठिकाणी यंत्रणा उभी करतायत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व बँकांची बैठक घेऊन त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकांना पण पैसे आपण तात्काळ जास्त प्रमाणावर द्या अशा प्रकारची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे सरकार याच्यामध्ये दुर्लक्ष करतंय, सरकारची भूमिका नाही असं काहीच नाही. उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या मंत्र्यांनी या बाबतीत त्या ठिकाणी पत्र लिहून पंतप्रधानांना पत्र लिहून यामध्ये मार्ग काढावा अशा प्रकारची सकारात्मक स्वयंस्पष्ट भूमिका घेतली. तुमच्या सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आहे. दरेकर, प्रवीण दरेकर, तुमचा मुद्दा पोहोचतो. फक्त मी तुम्हाला थोडं थांबवतो. हेमंत देसाई आपल्यासोबत आहेत. हेमंत देसाई, आता प्रवीण दरेकर सरकारच्या वतीने काही भूमिका मांडतायत, सकारात्मक आहोत आम्ही असं सांगतायत. आता थोडीफार अव्यवस्था लोकांची होते पण त्याच्यावरती पण मार्ग निघेल असा विश्वास देण्याचा प्रयत्न करतायत. हेमंत देसाई, काय तुमचा मुद्दा आहे? ते सरकार पक्षाचे प्रवक्ते आणि आमदार आहेत, तेव्हा नरेंद्र मोदींचा किंवा देवेंद्र फडणवीसांची प्रत्येक भूमिका योग्य आणि कशी चांगली आहे हे सांगण्याचा ते प्रयत्न स्वाभाविकपणे करणार, त्यात काही आश्चर्य नाही. माझं म्हणणं असं आहे की अरुण जेटलीने असं सांगितलं होतं की हे जे प्रश्न किरकोळ प्रश्न आहेत ते 2 दिवसामध्ये निकालात निघतील, असं 9 नोव्हेंबरला त्यांनी सांगितलं होतं. त्याला किती दिवस झाले बघा. आता जे तुम्ही टेलिव्हिजनवरती जे रिपोर्ट्स वेगवेगळे वार्ताहर जाऊन जे रिपोर्ट्स फाईल करतायत, वर्तमानपत्रामध्ये रिपोर्ट्स येत आहेत, हे सगळे सरकार विरोधी एक मोठं कटकारस्थान आहे म्हणून सांगितलं जातंय का? म्हणजे प्रवीण दरेकर तर जिल्हा सहकारी बँकांचे सगळे प्रश्न त्यांना माहिती आहेत, कारण मुंबई बँकेचे ते प्रमुख आहेत. तेव्हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कोऑपरेटिव्ह बँका आहेत गुजरातच्या नंतर. त्या महाराष्ट्रामध्ये सहकारी बँकांवरती किती संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे, असंघटित क्षेत्र कसं अवलंबून आहे हे त्यांना माहिती आहे. आणि या क्षेत्राचे जेव्हा प्रश्न मांडायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला महाराष्ट्र शासनाचं याच्याबाबत सक्रिय नव्हती. ही भूमिका जी आहे जिल्हा सहकारी बँकांची ती विरोधी पक्षांनी ठामपणे मांडली, शरद पवारांनी मांडली. परवा शरद पवार तर असं म्हणाले की मी स्वागत केलं असलं निर्णयाचं तरी सुद्धा याचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही प्रश्न निर्माण झाले, जो काही गोंधळ निर्माण झाला आहे तो बिलकुल म्हणजे समर्थनीय नाही. तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संबंधित निगडीत असलेले हे प्रश्न आहे आणि महाराष्ट्राची अजूनही अर्थव्यवस्था ग्रामीण आहे. आता जेव्हा नगरपंचायतींचे निकाल आले तेव्हा मुख्यमंत्री असं म्हणाले की हा नोटाबंदीच्या निर्णयावरती हा शिक्कामोर्तब आहे, त्यामुळे आम्हाला विजय मिळालेला आहे. आता नोटाबंदीच्या निर्णयावरती जर हे मिळालं नसतं तर नोटाबंदीचा आणि याचा काही प्रश्नच नाही असं ते म्हणाले असते. त्या माझ्या मते याच्यामध्ये इथल्या व्यवस्थेचे जे काही प्रश्न आहेत तर ते टॅकल करण्यासंबंधी आता मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे जिल्हा सहकारी बँकांच्या प्रश्नासंबंधी 21,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या क्षेत्रातले सगळे धुरीण असं म्हणतात की संपूर्ण देशामध्ये 21,000 कोटी म्हणजे काहीच नाही आहेत, पीनट्स आहेत ते. तेव्हा या राज्यातले जे काही प्रश्न आहेत ते विरोधी पक्षांचा, आता जयंतराव पाटील जे सांगता आहेत विधानसभेमधलं ते काय खोटं आहे का? आणि विधान परिषदेमध्ये जे बाहेर विरोधी पक्ष जे सगळे सांगतायत की नोटाबंदीमुळे काय प्रश्न निर्माण झाले तर विधान परिषदेमध्ये काही बोलणार नाही ते. याचा अर्थ कदाचित असा असू शकतो की विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याचा काही प्रयत्न चाललाय का हे लोकांना कळायला पाहिजे. हे लोकांचं देवेंद्रजींनी स्वतःहून चर्चा सुरुवात करायला काय हरकत होती याच्यामध्ये? अगदी बरोबर. प्रवीण दरेकर, तुम्ही हेमंत देसाईंनी जी भूमिका मांडलेली आहे ती ऐकलेली असेल. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा हा तुमचा प्रयत्न आहे का? काय उत्तर द्या? विरोधी पक्षांचा आवाज अजिबात दाबण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न नाहीये आणि तसा कोणी करत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असं मला त्या ठिकाणी अजिबात वाटत नाही. विरोधी पक्षांना वेगवेगळ्या माध्यमातून ही चर्चा आजही आणता येईल. त्यातच महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं सरकारची भूमिका स्पष्ट झालेली असताना, सरकार पॉझिटिव्ह असताना आवाज दाबायचा प्रश्न त्या ठिकाणी येत नाही.
बरं, सरकारला या विषयापासून त्या ठिकाणी जयंतरावांनी सांगितलं ना विधानसभेत माईक बंद केले. नाही हे माईक मला कल्पना नाहीये. हॅलो, त्याच्यामुळे सरकारला त्या विषयापासून पळायचं काही कारण नाही. कारण जो विषय झालेला आहे त्याचं सरकारने कधी त्या ठिकाणी आम्हाला पटलेलं, आम्ही त्याचं समर्थनच केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या विषयाचं सरकार पूर्णपणे समर्थन करतंय, ज्या विषयात थोडीफार अव्यवस्था झाली ती दुरुस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतंय, त्यामुळे चर्चा जरी झाली तरी बाहेर ही ज्या पद्धतीनं सरकार सामोरं जात आहे त्याच पद्धतीनं आपली स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका घेऊन हे सरकार विधिमंडळाच्या माध्यमातून लोकांसमोर जायला काही अडचण नाही. त्याच्यामुळे पळायचं कशासाठी चर्चेपासून? सरकार चर्चेपासून पळणार नाही असं तुम्ही म्हणतात. रत्नाकर महाजन, प्रवीण दरेकर एक भूमिका मांडताना आपल्याला दिसत आहेत, सरकारच्या वतीने ते बोलत आहेत. तुमचं काय म्हणणं आहे की बाबा खरंच ही चर्चा होईल की नाही होणार? नाही, कोणत्या ठिकाणी कोणत्या माध्यमातून कोण काय म्हणालं याचं मला काही फार माहिती नाही आणि त्याच्याशी मला कर्तव्यही नाही. मी दोनच गोष्टी तुम्हाला सांगतो. राज्यसभेमध्ये मनमोहन सिंग यांनी ज्या वेळेला केवळ 7 मिनिटांचं भाषण केलं त्यावेळेला त्यांनी मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट असा एक शब्द वापरला. या मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंटचं एक उदाहरण आज राज्यसभेमध्ये गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं. ते असं म्हणाले आपल्या भाषणामध्ये की आम्ही आज या राज्यसभेच्या संसदेच्या इमारतीमध्ये जी 2 ATMs आहेत त्याच्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण ही दोन्ही ATM मशीन्स बंद आहेत. मॉन्युमेंटल मिसमॅनेजमेंट म्हणजे काय याचं आणखी याच्यापेक्षा मोठं उदाहरण तुम्हाला कुठं पाहिजे आता? म्हणजे संसद भवनामधली ATMs काम करत नाही आहेत, ती बंद आहेत. दुसरं, हा निर्णय जाहीर झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासनं आमच्यासारख्या सामान्य माणसापासून ते संसद सदस्यांपर्यंत एक प्रश्न सातत्यानं विचारला जातोय, तो असा की हाय डिनॉमिनेशन्समध्ये काळा पैसा असतो म्हणून त्या नोटा जर रद्द करायच्या असतील तर 500 आणि 1000च्या नोटा रद्द करायच्या आणि त्या जागी 500 आणि 2000च्या नोटा चलनात आणायच्या. हे का, याचं तर्कशास्त्र काय आहे? म्हणजे 1000च्या 2 नोटा तुम्हाला द्याव्या लागतात, त्याऐवजी 2000ची एक घेऊन जा म्हणजे झाली तुमची सोय. अशी सोय करून दिली का तुम्ही काळा पैसा वापरणाऱ्यांची, बेहिशेबी पैसा वापरणाऱ्यांची? पण ह्याचं उत्तर संसद सोडून अन्यत्र तावातावानं, त्राग्यानं, द्वेषबुद्धीनं आणि सूडबुद्धीनं बोलणाऱ्या पंतप्रधानांनीही दिलं नाही. त्यांचे लॉयल सर्वंट अर्थमंत्री यांनीही दिलं नाही. आणि त्या अर्थमंत्र्यांचा कॅश इन हँड किती आहे तर म्हणे 15 लाख का काहीतरी आहे. अरे, अर्थमंत्र्याचा कॅश इन हँड एवढा असतो लोकशाहीमध्ये? आणि 5 किलो सोनं आहे म्हणे त्यांच्याकडे. आणि मुलीच्या लग्नाला किती खर्च झाला त्याचा हिशेबच नाही. एकीकडं तुम्ही काळ्या पैशातून होणाऱ्या ऐश्वर्याच्या प्रदर्शनाच्या विरोधात आम्ही आहोत असं म्हणायचं आणि त्याची जबाबदारी ज्याच्याकडं आहे त्या अर्थमंत्र्याची स्थितीच ही आहे, याच्यावर लोक कसा काय विश्वास ठेवतील? त्यामुळं या 2 प्रश्नांचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही. बरोबर, रत्नाकर महाजन तुमची भूमिका याच्यावरती प्रवीण दरेकरांचं उत्तर आपण घेऊया, पण त्याच्या आधी जयंत पाटील यांच्याकडे मला जायचं आहे. जयंत पाटील, तुम्ही ऐकतात की प्रवीण दरेकर सरकारी पक्षाचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे कुठेतरी तीच भूमिका सातत्याने मांडतायत. जयंत पाटील, तुम्ही स्वतः पुढच्या अधिवेशनाच्या संपूर्ण 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये नोटबंदीचा हा जो सगळा जो काही निर्णय आहे त्याच्या विरोधातली भूमिका कशा पद्धतीने लावून धरणार आहात? आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सगळ्या ज्या आहेत त्यांचा जो प्रश्न आहे, आज हायकोर्टातही त्या संदर्भातली खरं म्हणजे सुनावणी झालेली होती. शिक्षकांचे पगार खरं म्हणजे अडलेले आहेत अजूनही. काय नेमकी स्थिती आहे या संदर्भामध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून काय भूमिका तुमची असणार आहे? 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे डिमॉनिटायझेशनचा, नोटबंदीचा हा प्रश्न आम्ही लावून धरणार आहे, याच्यात शंका नाही. तो लावत असताना या सगळ्याच समस्या आम्ही मांडणार आहोत आणि सरकारला आम्ही चर्चा करायला भाग पाडू उद्या कोणत्याही परिस्थितीत. त्याच्याशिवाय आम्हाला, पण हा सगळ्यात महत्त्वाचा सामान्य या महाराष्ट्राच्या सर्व लोकसंख्येशी संबंधित असणारा प्रश्न आहे. सरकारला याच्यावर चर्चा करावीच लागेल, त्याच्याशिवाय पुढे जाता येणार नाही. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्यातल्या सहकारी बँका, जिल्हा बँका यांच्यावर केंद्राने दाखवलेला अविश्वास.
ही एक अतिशय गंभीर बाब महाराष्ट्रासाठी आहे. महाराष्ट्रात सहकारी संस्थांचं जाळं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये पैसे देणं आणि काढणं याच्यावर पूर्णपणाने बंदी केंद्र सरकारने घातली आणि या देशातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्यावर अविश्वास दाखवला. आज आपण कोर्टाचा निर्णय सांगताना सांगितलं आता की शिक्षकांचे पगार हा एक नवा समस्या आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यातल्या लाखो शिक्षकांचे पगार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत दिले जातात. आज त्या शिक्षकांना अडचणीत आणण्याचं काम या निर्णयाने झालेलं आहे. शिक्षकांना अडचणीत आणले. जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जातात. त्या सगळ्यांच्यावरच संकट आहे. म्हणजे राज्य आणि केंद्र चालवणाऱ्या लोकांना जिल्हा मध्यवर्ती बँके माध्यमातून काही काम झालं तर त्यांचं म्हणणं की इथं काळ्या पैशाचा पांढऱ्या पैशात परिवर्तन करण्याचं काम होऊ शकतं म्हणून त्यांची ही बंदी आहे. बाकी दुसरं काही कारण नाही. आणि मला वाटतं की भारतीय जनता पक्षाचे आमदार दरेकर साहेब हे सहकारी मुंबई जिल्हा बँकेत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनाही याचं दुःख होतंय. पण प्रॉब्लेम भारतीय जनता पक्षाच्या आमदार खासदारांचा असा झालेला आहे की सहनी करता येत नाही आणि सांगताही येत नाही. अगदी जयंत पाटील तुमची भूमिका पोहोचली. प्रवीण दरेकर, जसं जयंत पाटील म्हणतात की तुमची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा स्वरूपाची आहे, खरं आहे का हे? अजिबात नाही. जयंत पाटील साहेबांनाही माझं स्वभाव माझी भूमिका माहीत आहे. मी भारतीय जनता पक्षात सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या विषयासंदर्भात त्या ठिकाणी भूमिका मांडले. वारंवार 2दा-3दा मांडले. पाटील साहेबांना माहीत आहे मी की जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अध्यक्षांची बैठक माझ्याच पुढाकारानं मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घेतली. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन त्यांना त्या ठिकाणी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी बोलण्याची विनंती केली. परत ज्या ज्या वेळेला मी डिबेटमध्ये गेलो त्या वेळेलाही जिल्हा मध्यवर्ती बँकांची सहकार चळवळीची बाजू ठामपणे त्या ठिकाणी आवश्यकता असल्याचं त्या ठिकाणी ठासून सांगितलं. आणि त्यामुळे राज्यातली एक मोठी चळवळ आहे. सरकार पण या त्या ठिकाणी चळवळ नष्ट व्हावी, संपवावी अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका नाही. मुख्यमंत्री केंद्राला वारंवार त्या ठिकाणी सांगतायत आणि त्यामुळे माझं सण आणि सांगता काही प्रॉब्लेम नाही. कारण चळवळीची माझी बांधिलकी आहे, नाल जोडलेली आहे. राज्याच्या दृष्टीनं महत्वाची चळवळ आहे आणि त्यामुळे अजिबात चळवळीची भूमिका मांडताना किंवा सर्वसामान्यांची बाजू मांडताना मला कसलंही अशा प्रकारचं बंधन किंवा अडचण येणार नाही हे आपल्या माध्यमातून नम्रपणे मी सांगू इच्छितो. प्रवीण दरेकर, जयंत पाटलांना तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा. बोला जयंत पाटील. तुम्ही सर्वांना घेऊन गेला, मुख्यमंत्र्यांना भेटला. मुख्यमंत्री महाराष्ट्रातले सर्वोच्च प्रतिनिधी आहेत आपल्या सरकारचे. त्यांनी केंद्राशी बोलणं केलं पण निर्णय काय? निर्णय झाला नाही ना. म्हणजे सांगण्याचं काम करणं आणि गॅलरीशी म्हणजे लोकांना समजावून सांगण्यापुरता तुम्ही जे काम केलं त्याबद्दल धन्यवाद. पण तुमच्या प्रयत्नाला फळ आलं नाही. सत्तारूढ पक्षात असणाऱ्या आमदारांनी एखादी गोष्ट सांगितली की निकालच झाला पाहिजे, असा कसा? निर्णयच झाला नाही ना. त्याचा उपयोग काय तुमच्या सगळ्या प्रयत्नाचा? नाही प्रयत्न केलेत. आता निर्णय देणं त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय. आता मी बोललो म्हणजे इमिजिएट निर्णय मिळेलच असं जयंतराव जर असतं तर त्या ठिकाणी काय पहिल्याच दिवशी निर्णय झाला असता. माझं तेच म्हणणं आहे की तुमच्या म्हणण्याला, आमदार आणि खासदारांच्या म्हणण्याला या पक्षात महत्व नाही. ही सगळ्यात मोठी देशातली समस्या. नाही त्यानंतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी ज्या ज्या करणं शक्य आहे त्या क्षणी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून छोट्या मोठ्या केल्या आहेत. आता केंद्राचा निर्णय असल्या कारणानं राज्य शासन म्हणून त्या ठिकाणी शासन म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी मानतायत. असं नाही की इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी मध्ये कोण बोलतोय. राज्य शासनाने कॅबिनेटला निर्णय करून शासन म्हणून शिफारस केले की हे निर्बंध उठवावेत, जिल्हा मध्यवर्ती बँकांना मदत व्हावी. परंतु केंद्रामध्ये त्या ठिकाणी देश पातळीवर जे काही जिल्हा मध्यवर्ती बँकांविषयी जे काय त्या अनुषंगिक देश पातळीवर निर्णय घ्यायचा असल्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर इतर काही गोष्टी बघत असतील ना. ते जयंत पाटील बोला. ते समस्या सगळ्यात साहेब अशी आहे की या देशात एकच माणूस निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे, अधिकार आहे आणि त्या माणसाच्या हातात हा सगळा देश आहे. मुख्यमंत्री उद्या विधानसभेत जरी भाषण करून सांगितलं ना आणि काही आश्वासन दिलं
तरी ते पूर्ण करू शकणार नाहीत याची आम्हाला माहिती आहे. कारण नरेंद्र मोदी ही एकच व्यक्ती ह्या देशात निर्णय घेते. त्यांचं मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्रिमंडळ देखील निर्णय घेत नाही. नरेंद्र मोदी निर्णय घेतात आणि मंत्रिमंडळाला सांगतात असा मी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे दरेकर साहेब असोत किंवा केंद्रीय खासदार असोत, त्या बिचाऱ्यांना कुणाला काही सेच नाहीये. हे काय सांगणार? प्रवीण दरेकर जयंत पाटील म्हणतात की तुमच्या एकूण म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील भाजपचे, यांना कोणालाही मत मांडण्याचा तसा अधिकार, कारण मुळात नरेंद्र मोदी स्वतःच निर्णय घेतात आणि थेट सांगतात हा निर्णय आहे. बोला. नाही, मला जयंत पाटलांच्या खरं म्हणजे भूमिकेविषयी आश्चर्य वाटतं. एका बाजूला ते बोलतात चर्चा घेत नाही, दुसऱ्या बाजूला बोलतात सर आम्ही चर्चा करणार आहोत. चर्चा केली तर म्हणतात मुख्यमंत्र्यांनी उद्या जरी निर्णय घेतला तरी त्या ठिकाणी मोदी ऐकतीलच असं काही गॅरंटी नाहीये. म्हणजे एकीकडे चर्चा मागायची, चर्चा घेऊन निर्णय दिला तर ते ऐकणार नाहीत, मग चर्चा कशाला मागायची? मग मुख्यमंत्र्यांचा तुम्ही जे काम केलं आणि तुमचं राज्य मुख्यमंत्र्यांच्या मार्फत केंद्राला सांगितलं, सरकार म्हणून महाराष्ट्राच्या वतीनं मांडतं त्यावेळेला तो एक सरकारी भूमिका असते आणि त्यामुळे पंतप्रधान सुद्धा राज्याच्या सरकारच्या भूमिकेला निश्चितपणे सकारात्मक प्रतिसाद देतीलच ना. आपण जयंतराव आशावादी राहूया. चर्चा व्हायच्या अगोदर, मुख्यमंत्र्यांनी बोलायच्या अगोदर. जयंत पाटील तसे आशावादीच आहेत, कारण ते राष्ट्रवादीचे असल्यामुळे मी राष्ट्रवादी आहे आशावादी असं त्यांची टॅगलाईन होती. प्रवीण दरेकर आम्ही आशावादी आहोत आणि आमचा मुद्दा एवढाच की लवकर निर्णय घ्या. माणसांचे अजून किती लोक लाईनीत मृत्यू सर्वसामान्य माणसाला आणखी किती काळ वेठीला. जयंत पाटील तुमची भूमिका पोहोचली, माझा वेळ संपत आलेला आहे. सर्वसामान्य माणसाला किती काळ वेठीला धरायचं, त्याची परीक्षा किती पाहायची, याचं कुठेतरी मला वाटतं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं सुद्धा तो विचार करायला हवा आणि कुठेतरी ती चर्चा ठोसपणे व्हायला हवी. आणि जसं जयंत पाटील म्हणत होते की नुसती बैठक घेतली पण त्याचं फळ काय, त्याचं फलित काय हे लोकांना कळलं पाहिजे आणि याच मुद्द्यावरती खरं म्हणजे ही चर्चा होणं अपेक्षित आहे. मग ते संसदेच्या सभागृहामध्ये असेल किंवा विधिमंडळाच्या सभागृहामध्ये असेल. आणि त्याच मुद्द्याच्या अनुषंगानं खरं म्हणजे ठोस मांडणी, ठाम मांडणी व्हायला हवी. कार्यक्रमातला वेळ जरी संपत आला असला तरी मला हेमंत देसाईंकडे शेवटी जायचं आहे. हेमंत देसाई, या संपूर्ण चर्चेचा समारोप करत असताना 30 सेकंदामध्ये तुम्ही काय मांडणी कराल? मला असं वाटतं की राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज हे फार कमी प्रमाणामध्ये झालंय. गेल्या वेळी फार चांगल्या प्रकारचं कामकाज झालं होतं, अनेक बिलं संमत झाली होती. या अधिवेशनामध्ये जास्त अपेक्षा होती. म्हणजे केवळ नोटाबंदी हा इश्यू नाहीये, अनेक विषय आहेत. म्हणजे पाकिस्तानमधनं होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन असेल किंवा देशामध्ये निर्माण होत असलेली मंदी असेल, बेरोजगारी असेल, असे प्रश्न आहेत. महाराष्ट्राच्या पातळीवरती मगाच्या चर्चेच्या अनुषंगाने एक महत्वाचा मुद्दा असं सांगायचा आहे की देवेंद्र फडणवीस हे सगळ्यात लाडके मुख्यमंत्री आहेत नरेंद्र मोदींचे. मेक इन इंडियाचं उद्घाटन इथे झालं होतं. आता नगर पंचायतीमध्ये जे विजय मिळाल्यानंतर अभिनंदन केलं होतं मोदींनी, त्यांचं मुद्दामून अभिनंदन केलं. तर असे देवेंद्रजी सातत्याने मोदींची स्तुती करत असतात, प्रशंसा करत असतात. तर त्यांचं काम का होत नाही मोदींकडनं, हे महत्वाचं जे जिल्हा बँकांच्या संदर्भातला आहे हा प्रश्न मला अस्वस्थ करतो. आणि दुसरं, शरद पवार हे सुद्धा मोदींचे चांगले संबंध आहेत. पवारांनी जिल्हा बँकेवरची जी एक प्रकारची निर्बंध आणलेले आहेत त्याच्या संबंधी मोदीजींना निवेदन दिले, अरुण जेटलींना निवेदन दिलं आहे. मग त्याचा निर्णय का होत नाही? हे संबंध एवढे मधुर असताना हा प्रश्न मला अस्वस्थ करतो. याच्या पलीकडे जाऊन म्हणायचं असेल तर हे की शासनकर्त्या पक्षांनी मान्य केलं पाहिजे की ग्रामीण भागामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे, अर्थव्यवस्था खोळंबलेली आहे. तेव्हा विरोधी पक्षांच्या संबंधी केवळ कुरघोडी न करता या प्रश्नामधनं मार्ग काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, सत्ताधारी पक्ष म्हणून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये. बरोबर हेमंत देसाई, तुमची भूमिका पोहोचली की एकूणच आत्ताचा सध्याचा जो काळ आहे तो खरंच कसोटीचा काळ आहे. हा अक्षरशः परीक्षा पाहणारा काळ आहे. या काळावरती उत्तर जर हवं असेल तर कुठेतरी ठोस अंमलबजावणीची गरज आहे आणि ती मला वाटतं केंद्र सरकारने त्या पद्धतीने त्याचा विचार करून ज्या काही लूप होल्स आता जे राहिलेले आहेत त्याच्यावरती मार्ग काढला पाहिजे. तरच लोकांचं जगणं सुसह्य होईल. नाहीतर प्रश्न कायमच आहे की सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. हाच खरा मुद्दा आहे आणि याच मुद्द्याच्या अनुषंगानं ही सगळी आपण सविस्तर चर्चा केली. चर्चेत सहभागी झालेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.